शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला फडणवीस यांनी आता हिरवा कंदील दाखवलेला आहे। महामार्गाचं काम गतीने सुरू करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत। कोल्हापूर आणि सांगलीत शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला जातोय। कामाचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरू करावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। शक्तीपीठ सांगलीपर्यंतच कोल्हापूरचा समावेश नाही अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। कोल्हापूर दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती मुश्रीफांनी दिली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्ता होणार नाही हे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे। कसलीही अधिसूचना निघाली काही निघाली त्यात कोल्हापूर असणार नाही। आता त्यांनी मला एक विचारलं होतं की सांगलीपर्यंत शेतकऱ्यांचा विरोध नाही। आता जिथे शेतकऱ्यांचा विरोध नाही तिथं आम्हाला विरोध करायची गरज नाही, तिथं पण झाला। आता सांगलीच्या पुढे गोव्याला कसं जायचं असं ते मला विचारत होते। तुम्ही त्यांना सांगितलं सांगलीपासून आता कोल्हापूर ते सांगली हा रोड होतोय, नवीन निघालेला आहे। तिथून ते कोल्हापूरपर्यंत येईल रस्ता। त्यानंतर हायवेनं शंकेश्वर मार्गे जाईल गोव्याला, त्याचा रस्ता सुचवलेला आहे आणि त्या रस्त्याने गोव्याला सांगलीपासून इथपर्यंत आलेले लोक पुढे जातील। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, या सगळ्या संदर्भात बोलताना आठवावे लागतात ते मोर्चे जे कोल्हापुरात निघालेले होते शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी। जवळपास सर्वपक्षीय मोर्चे होते। आता मुश्रीफ असं म्हणतात की कोल्हापुरात हा महामार्ग नाहीये, सांगलीतल्या शेतकऱ्यांचा विरोध नाही। वस्तुस्थिती काय, सांगलीतल्या शेतकऱ्यांचा विरोध नाहीये का? नेमकं काय काय घडतंय शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात? विक्रांत, अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीनं मोर्चे जे निघाले होते आणि त्या मोर्चांमधून एकच शेतकऱ्यांची मागणी होती की आमची शेती जी आहे ती या संपूर्ण महामार्गाला जाणार आहे, मोठ्या प्रमाणात शेती जाणार आहे आणि काही शेतकरी यामध्ये भूमिहीन देखील होणार आहेत आणि म्हणूनच त्याला विरोध जो आहे तो शेतकऱ्यांनी दर्शवला होता। कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांचा आजही त्या ठिकाणी विरोध आहे आणि त्याची लीडरशिप खरं तर हसन मुश्रीफ त्या ठिकाणी करताना पाहायला मिळालेले आहेत। कारण त्यांनी देखील वारंवार सरकारमध्ये असताना देखील त्यांनी या शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो आपण होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता। दुसरीकडे सतेज पाटील यांनी देखील या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व देखील केल्याचं पाहायला मिळालं। अनेक जण जे आहे ते या आंदोलनामध्ये सहभागी होते। त्याच पद्धतीनं सांगली आणि इतर 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील यामध्ये विरोध होता। मात्र काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे सरकार आल्यानंतर फडणवीस यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा खरं तर या सगळ्याला विरोध आहे, सांगलीपर्यंत याला विरोध नाही असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। त्यामुळं निश्चितच आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर कशा पद्धतीनं आता त्यांनी या संपूर्ण महामार्गाला आता गती दिली हे देखील पाहणं गरजेचं। शिवाय हसन मुश्रीफांचं कालचं स्टेटमेंट देखील आपण पाहिलेलं आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगलीपर्यंतचीच त्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी सांगितलेलं आहे, सुचवलेलं आहे आणि ते सांगली ते कोल्हापूर हा नवीन महामार्ग जो बनत आहे त्याच महामार्गाचा वापर जो आहे तो या शक्तीपीठ महामार्गामध्ये व्हावा अशा पद्धतीचं त्यांनी सुचवलं आणि पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला जावं अशा पद्धतीचं त्यांनी सुचवलं। त्यामुळे निश्चितच आहे देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, तो सांगलीपर्यंतच त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीची माहिती मुश्रीफ देते। त्यामुळे फडणवीस नेमके या संदर्भात आता अधिकाऱ्यांशी बोलताना नेमकं काय सांगणार आहेत, कशा पद्धतीनं हा शक्तीपीठ महामार्ग पुढे वर्क होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। बरं शेखर, शक्तीपीठ महामार्गाविषयी बोलताना आणखी एक प्रश्न जो स्वाभाविकपणे मनात येतो तो म्हणजे शक्तीपीठ महामार्गाची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत? अर्थात शक्तीपीठ म्हणजे ते आपल्या राज्यातील काही महत्त्वाची जी प्रार्थना स्थळं आहेत, धार्मिक स्थळं आहेत त्यांना जोडणार आहे। मात्र नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत, कोणती ती धार्मिक स्थळं आहेत, कोणती प्रार्थना स्थळं आहेत, कोणती मंदिरं आहेत, त्याविषयी एक थोडक्यात माहिती। विक्रांत, आपल्याला माहित आहे की 3.5 शक्तीपीठांपैकी एक महत्वाचं शक्तीपीठ जे आहे ते पूर्ण शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची आई अंबाबाई असू दे, तुळजाभवानी असू दे, अशा पद्धतीचे जे अनेक देवस्थान खरं तर हे 3 शक्तीपीठच नाही तर या 3 शक्तीपीठाच्या मार्गावरती जात असताना काही देवस्थान देखील लागतात। ही देवस्थान देखील जोडण्याचा प्रयत्न जो आहे तो या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून करणार। त्यापैकी एक कोल्हापुरातील बाळूमामा मंदिर देखील होतं, ते देखील या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गाच्या नियोजनामध्ये खरं तर होतं। त्यामुळे या सगळ्या एका मार्गावरून अनेक शक्तीपीठ अनेक देवस्थान जे आहे ते नागरिकांना करता यावीत अशा पद्धतीची देखील माहिती जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यामुळे होती। आता हा जो महत्त्वाचा शक्तीपीठ आहे, शक्तीपीठ महामार्ग आहे, महत्वाकांक्षी असा महामार्ग आहे, त्याविषयी नेमका काय निर्णय होतो? कोल्हापूरपर्यंत तो येणार का मग सांगलीपर्यंतच थांबणार आणि जो आधीचा कोल्हापूर सांगली महामार्ग आहे त्यालाच हा जोडला जाणार? हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलासाठी।